तर मंडळी, यंदाची ही निवडणूक ही कोणत्याही आयपीएलच्या मॅचपेक्षा कमी नाही आहे। जसे आयपीएलच्या स्पर्धेमध्ये फ्रँचायझी अनेक स्टार खेळाडूंना आपल्या ताब्यामध्ये आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेतात, तसंच राजकीय पक्षांनी सुद्धा काही मोठे खेळाडू या निवडणुकीच्या मॅचच्या आधी आपल्या टीममध्ये दाखल करून घेतलेले आहेत। अर्थातच या सगळ्यांच्या मतफलकावरती याचा स्कोअर किती लागणार याचा फैसला मतदार राजा करणार आहे। मात्र तरी सुद्धा पॉलिटिकल एक्सपर्ट्सच्या नजरेमधून या मॅचमध्ये डार्क हॉर्स कोण ठरणार, विधानसभेची ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार, कोण हिट विकेट होणार आणि कोण पहिल्याच मॅचमध्ये विजयाचा झेंडा रोवणार, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमामधून, ज्याचं नाव आहे प्रचाराचा विचार माझाचा फोर्थ अंपायर। आणि यासाठी राज्यभरामधले आमचे रिपोर्टर्स आपल्या सोबत आहेत आणि सुरुवात करूयात कोकणामधून। त्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडे। विधानसभा निवडणुकीत कोकण विभागात नेमकं काय होणार, कोणते मुद्दे चर्चेत राहिलेले आहेत आणि कशा पद्धतीने मागच्या 8-15 दिवसांमध्ये किंवा महिनाभरामध्ये कोकणातलं राजकारण कोणत्या मुद्द्यांवरती ढवळून निघालं, याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत काही पत्रकार आहेत। मी त्या पत्रकारांशी बोलणार आहे। अनेक वर्षांपासून किंवा मागच्या काही वर्षांपासून तुम्ही पत्रकारिता करताय। या निवडणुकीत प्रामुख्याने केंद्रस्थानी राहिलेले मुद्दे कोणते, ज्यावरून राजकारण ढवळून निघालं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये जो राहिला आहे तो पक्षफुटीचा। 2 पक्ष फुटले, एक शिवसेना फुटली आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस फुटली। तर याबद्दल जे कोणी मोठे नेते कोकणामध्ये आले, म्हणजे जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी सातत्याने हाच मुद्दा पुढे केला। कशा प्रकारे लोक पक्ष सोडून गेले हे ते बोलले आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या पक्षांनी ते आम्ही कसे वेगळे गेलो, आम्ही कशी भूमिका आमची सरळ केली आणि काय सगळा बदल केला आम्ही, हे बोलले ते। म्हणजे काय की हा मुद्दा प्रत्येक भाषणात मोठ्या नेत्याच्या होताच होता। आणखी एक महत्त्वाचा जो मुद्दा कोकणामध्ये जो गाजला तो मुंबई गोवा महामार्गाचा। सातत्याने आंदोलनं झाली या विषयावर, सातत्याने लोक आवाज उठवत राहिली। पण आज देखील म्हणजे आजच्या तारखेला जेव्हा आपण मुलाखत करतोय, प्रचाराची वेळ संपत आली आहे, तरी त्या हायवेचं काम काही पूर्ण झालेलं नाही आहे। त्यामुळे हा मुद्दा अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि चर्चेमध्ये केंद्रस्थानी होता। सर, मागच्या अनेक वर्षांपासूनचं राजकारण तुम्ही बघताय कोकणातलं, म्हणजे अगदी जातीपातीचं राजकारण किती महत्त्वाचं राहू शकतं कोकणातल्या या निवडणुकीमध्ये, कारण की काही पक्षांकडून तशा पद्धतीचे प्रयत्न उमेदवार देणे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। नाही, या निवडणुकीमध्ये जातीपातीच्या विषयावर पेक्षा सुद्धा रोजगाराचा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आला। मगाशीच सांगितल्याप्रमाणे हायवेचा जो मुद्दा आहे, मुंबई गोवा हायवेचा, तोही मुद्दा पुढे आला आणि पक्षफुटीचा पण विषय आला। पण जातीपातीची जी गणितं आहेत ती ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये पुढे येताना दिसतात, परंतु ते छुप्या पद्धतीने त्याच्यावरती काम केलं गेलेलं आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीनंतरच कळेल की नेमकं त्याचं काय रिझल्ट्स येत आहेत, ते या निवडणुकीनंतरच कळतील। एक बंडखोरी देखील सर झालेली दिसून आली, म्हणजे काही प्रमाणामध्ये बंडखोरी, काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली, उमेदवार उभे केले गेलेले आहेत। कदाचित तशी म्हणजे तसे लोकेशन्स किंवा तसे विधानसभेचे मतदारसंघ हे कमी असतील तुलनेनं, पण त्याचा फटका कशा पद्धतीने बसू शकतो, ही गणितं कशी असतील? कोकणात तसा ह्या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे विकासाचा आणि रोजगाराचा। पण त्याच्यावर ठोस अशी उपाययोजना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथल्या स्थलांतराचा जो मुद्दा आहे तो निकाली निघणार नाही। तुम्ही जे म्हणताय की बंडखोरीचा परिणाम, तर बंडखोरीचा परिणाम आजपर्यंत कोकणातल्या मतदारसंघांमध्ये फारसा पाहायला मिळालेला नाही आहे। पण खास करून राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी जी बंडखोरी केली त्याचा मात्र फटका किंवा त्याचा लाभ कोणाला होतो आणि तोटा कोणाला बसतो हे 23 तारीखला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण बाकी अन्य मतदारसंघात देखील सगळ्या तुल्यबल अशा लढती आहेत। त्यामुळे चुरशीची निवडणूक म्हणून ही 2024 विधानसभा निवडणूक कोकणात होते। मला सांगा, समाजवाद नंतर काँग्रेस आणि नंतर शिवसेना अशा पद्धतीनं कुठेतरी स्थित्यांतर झालेलं दिसून येतं कोकणी माणसाचं। यावेळेच्या निवडणुका कशा पद्धतीने बघताय तुम्ही, म्हणजे पक्षफुटी असेल, राज्यातली जे काही प्रामुख्याने मुद्दे केंद्रात किंवा राज्यात जे चर्चेले गेले त्या पार्श्वभूमीवरती? नाही, मुळात कसं कोकणातले जे मुद्दे होते त्याच्याकडे म्हणजे आता जे प्रत्येक पक्षाचे मोठे मोठे नेते आले त्यांनी या मुद्द्यावर कोणीच चर्चा नाही केली। आता उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा त्यांनी भावनात्मक बऱ्याचशा गोष्टी बोलल्या, पण ज्या गोष्टी इथे पुढे काय घडायला पाहिजेत किंवा इथले विकासाचे जे मुद्दे काय आहेत, एखाद्या इंडस्ट्री नको म्हणणं इथपर्यंत ठीक आहे, पण दुसरी कुठची आपण आणणार आहोत का याच्याबद्दल कोणीच बोलत नाही।
त्यामुळे शेती आहे, आंबा आहे, मत्स्य आहे, हे प्रश्न तर आहेतच. ते कित्येक वर्ष हेच प्रश्न चालू आहेत. पण त्याच्यानंतर इथल्या मुलांच्या दृष्टीने मेन मुद्दा आहे रोजगाराचा. त्या बाबतीत कोण नाहीच. आणि इंडस्ट्री जर इथे आल्या नाहीत तरी नवीन जी पिढी आपली इथे शिकणार आहे किंवा आता आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आहे तर त्यांनी परत त्यांना त्याच्यासाठी बाहेरच जावं लागणार आहे. तर हा एक मुद्दा म्हटला आहे रोजगार किंवा विकासाचा राहिला. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की प्रचाराची रणधुमाळी झाली, म्हणजे या वेळेला प्रचार हा छुप्या पद्धतीने झाला. उघडपणे कुणीही प्रचार तसं म्हटलं तर करताना दिसून आलं नाही. ते अगदी शेवटच्या 2-4 दिवसांमध्ये झाला. यातला मुद्दा हा उपस्थित होतो की हे सगळं होत असताना असं काही झालं का हवा कुठल्या तरी एका बाजूला होते प्रचाराची किंवा कुणातरी पारड्यामध्ये मतं टाकण्याची कोकणी माणसाची, आणि त्यानंतर हळूहळू ती बदलताना दिसली, असं काही घडलंय? निवडणुकीत अनेक मुद्दे होते. रोजगार, महामार्ग, ह्या गोष्टींभोवतीच प्रचार फिरत राहिला. पण माझ्या माहितीप्रमाणे महायुतीने जे लाडकी बहीण योजना आणली तो एक मोठा ब्रेक थ्रू होईल महायुतीसाठी. बऱ्याचपैकी महिला आघाडीची मतं महायुतीला मिळतील. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणाल तर छोटे छोटे गट पडलेले. महाराष्ट्रात आता एकूण 6 पक्ष झाले, छोटे छोटे गट आहेत. एकामेकाला कशी मदत करतात मित्रपक्षाला, ह्यात बराचसा प्रचार फिरतोय आणि निकालानंतर हे स्पष्ट होईल. प्रत्येक पक्षांना जागा ज्या ते जास्त मागितल्या, म्हणजे कोकणात साधारणपणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 15 जागा येतात. प्रत्येकाचा क्लेम असा होता की मला उमेदवारी किंवा मला जागा ज्यात आमच्या पक्षाला ह्या जास्त मिळाव्या. कमी अधिक प्रमाणात नाराजी देखील दिसून आली सर्व पक्षांमध्ये. याचा फटका किंवा बंडखोरी जी झाली याच कारणांमुळे त्याचा फटका कुणाला कशा पद्धतीने होऊ शकतो, अशी काही गणितं आहेत तुमच्या डोक्यात? नाही, सत्ताधाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फटका बसणार नाही, कारण त्यांनी केलेली जी विकास कामं आहेत त्याच्यावरती आत्ता तरी जनता खुश आहे. बाकी कुठल्या गोष्टी विरोधकांच्या दृष्टीने तुम्ही म्हणताय की ज्या त्यांना मार्ग ठरतील? नाही, एखाद्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं तर चांगलं म्हणून त्याला शाबासकी देणं हे दूर राहिलेलं आहे. त्याच्यावर टीका-टिप्पणी करण्यातच त्यांनी वेळ घालवलेला आहे. मला वाटतं की रिफायनरीचा मुद्दा प्रामुख्यानं रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये कोकणात हा म्हणजे अग्रस्थानी राहिला आहे, कारण की सर्वच जवळपास पक्षीयांनी रिफायनरी रद्दची घोषणा केली आहे. नाही, रिफायनरी ही होणारच आहे आणि ती झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या तरुणांना नोकरी मिळेल आणि ती चांगल्या प्रकारची मिळू शकते. कारण रिफायनरी असेल तर उद्योगधंदे येतील, रत्नागिरी जिल्ह्याचा GDP वाढू शकतो. या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.